नमस्कार प्रेक्षकांनो. आजचा भाग बघून मला अक्षरशः शॉक लागलाय. काय चाललंय हे? राणी आणि इंद्राचं नातं आता फक्त मैत्रीच्या पलीकडे नाही तर महाडिक घराण्याच्या नियमांच्याही पलीकडे गेले. तुम्ही पाहिलं? फॅक्टरीमध्ये इंद्राने राणीला रॉयल एंट्री दिली, पण मला वाटतं ती एंट्री कमी आणि मालती मॅडमच्या छातीत धडकी भरवणारी जास्त होती. हो, इंद्राने राणीला तिच्या स्वप्नातलं काम करायचं स्वातंत्र्य दिलं. पण मला सांगा, इंद्राचा हा मैत्रीचा हट्ट किती खरा होता? कारण मित्रा, इंद्रा, तुझ्या डोळ्यातलं प्रेम आता लपणार नाहीये. आजच्या भागातला सर्वात मोठा आणि वादग्रस्त सीन कोणता असेल तर तो म्हणजे राणी आणि इंद्राचं बेडरूममधलं भांडण. राणी काही ऐकेना आणि इंद्रा काही तिचा हट्ट सोडेना. हुकुमाची राणी म्हणालीस, आता करून दाखव असं. नमस्कार प्रेक्षकांनो. आजचा भाग बघून मला अक्षरशः शॉक लागलाय. काय चाललंय हे? राणी आणि इंद्राचं नातं आता फक्त मैत्रीच्या पलीकडे नाही तर महाडिक घराण्याच्या नियमांच्याही पलीकडे गेले. तुम्ही पाहिलं? फॅक्टरीमध्ये इंद्राने राणीला रॉयल एंट्री दिली, पण मला वाटतं ती एंट्री कमी आणि मालती मॅडमच्या छातीत धडकी भरवणारी जास्त होती. हो, इंद्राने राणीला तिच्या स्वप्नातलं काम करायचं स्वातंत्र्य दिलं. पण मला सांगा, इंद्राचा हा मैत्रीचा हट्ट किती खरा होता? कारण मित्रा, इंद्रा, तुझ्या डोळ्यातलं प्रेम आता लपणार नाहीये. आजच्या भागातला सर्वात मोठा आणि वादग्रस्त सीन कोणता असेल तर तो म्हणजे राणी आणि इंद्राचं बेडरूममधलं भांडण. राणी काही ऐकेना आणि इंद्रा काही तिचा हट्ट सोडेना. हुकुमाची राणी म्हणालीस, आता करून दाखव असं म्हणून इंद्राने जो हट्ट धरला तो थेट दोघांना भिंतीवर आपटून थांबला. मला सांगा, हे नाट्य होतं की शुद्ध प्रेम? त्यांच्या डोळ्यात काही सेकंदांसाठी जे प्रेम दिसलं ते फ्रेंडशिप नव्हतं, ते तर नवरा बायकोचं प्रेम होतं. आणि हो, मला वाटतं राणी आता इंद्रापासून लांब पळतीये, कारण तिलाही आतून कुठेतरी वाटतंय की हे चुकीचं आहे. पण खरं सांगू, आजच्या भागात इंद्राने मालतीचा जुना राग कायमचा मोडून टाकला. ज्या क्षणी राणी एकदम बॉस लेडीच्या अटायरमध्ये हॉलमध्ये आली आणि मालतीचा चेहरा बघण्यासारखा झाला, तेव्हा कळलं की इंद्राने फक्त राणीला नोकरी नाही दिली तर तिला महाडिक कुटुंबात तिचं स्थान मिळवून दिलं. अरे वा, मी माझ्या फॅक्टरीचा रूल बदलणार नाही, ही इंद्राचं बोलणं फक्त मालतीला नाही तर संपूर्ण समाजाला आरसा दाखवणारं होतं. इंद्रा, तू खरंच ग्रेट आहेस. आणि हो, शेवटी त्या वॉचचा सीन, मला तर वाटतं इंद्राच्या मनातलं सत्य नकळत बाहेर पडलं. मग सांगायचं, माझ्या नवऱ्याने बोलून त्याने लगेच सावरलं, म्हणजे बॉसने. हाच आहे आजच्या भागाचा ट्विस्ट. टार्गेट, माझी भविष्यवाणी म्हणजे प्रिडिक्शन. पुढच्या भागात फॅक्टरीत मोठा ड्रामा होणार. राणीचा हा नवा बॉस लेडी अवतार पाहून विक्रांत किंवा उर्मिला तिला मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करतील, पण इंद्रा आता राणीच्या बाजूने उभा राहणार आणि तो स्पष्टपणे सांगणार, राणी माझी पीए आहे, तिचा अपमान म्हणजे माझा अपमान. हा ड्रामा बघा, राणीचा पहिला दिवस मालती आणि कंपनीला सहन होणार नाही. तुम्हाला काय वाटतं, इंद्राने वॉच देण्यासाठी नवऱ्याने दिली असं बोलणं हे त्याच्या मनातलं खरं प्रेम होतं की केवळ एक सवाय? कमेंट करून तुमचा स्पष्ट आणि खरं मत नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच.